नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? तर आज आपण जाणार आहोत जेजुरीला आणि मी आता आहे मैत्री पार्क बस स्टँडवरती आणि आपण आता बसची वाट पाहत आहोत. तर मंडळी फायनली बस भेटली आणि आपण बसमध्ये बसलो आहे आता. चला. मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि आपण उठलो आहे आणि हा बघा, हा विंडो व्ह्यू बघू शकता आपण. हा रूम घेतलेला आहे आपण राहण्यासाठी इथे. खूप मस्त रूम आहे. आपण पाहू शकता गाईज आपला मॉर्निंग टी. आता आपण चहा पित आहोत. गाईज आपल्या आला आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. आपण बघू शकता पुरी भाजी आपण मागवली आहे आणि आता खाऊया. आता आपण जात आहोत दर्शनाला. आपण आजूबाजूला पाहू शकता वेगवेगळी दुकानं आहेत. भंडारा, तिथे आपल्याला भंडारा व देवाला लागणारे साहित्य भेटते आणि आपण भंडाऱ्याची पिशवी घेतली आहे. आता ते आपण एंट्री करत आहोत तिकडनं. खाली आपण बघू शकता वेगवेगळे पूजाला लागणारे साहित्य इथे सर्व आपल्याला भेटतं. आणि आपण आता ही बघू शकता पहिली पायरी आहे आणि इथे भंडारा वाहून आपण वरती जाऊया आता. तर बघू शकता आपण वेगवेगळ्या भाज्या वगैरे विकायला आल्या आहेत. मस्त शेतातल्या इथल्या भाज्या आणि सर्व ठिकाणी जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालू आहेत बघू शकता आपण. आणि खंडोबा आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, त्यामुळे खूप लोकांची गर्दी इथे असते. रोजच आपल्याला गर्दी पाहायला मिळते इथे. आणि बघू शकता प्रसादाचे वेगवेगळे दुकान आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. आणि अंजीर, त्यानंतर या बांगड्या वगैरे सर्व ठिकाणी विकायला दिसत आहेत आपल्याला. तर चला आपण जात आहोत वरती. इथे खेळणी वगैरे फक्त 100 रुपयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लहान मुलांना आवडणाऱ्या खेळणी वगैरे भेटतील. त्यानंतर इथे डमरू वगैरे भेटतात आणि सर्व ठिकाणी जास्त करून अंजीर जे इथे पिकतात ते अंजीर इथे आपल्याला सर्वीकडे पाहायला भेटतं. आणि इकडच्या अंजीरची खूपच टेस्ट एकदम गोड आहे, मस्त लागते. आपणही आलो नक्की खायला पाहिजे इथे. आणि इथे बघा घुंगडे आहेत खंडोबाच्या, बघू शकता आपण. महिलांना लागणारे साहित्य वगैरे पण आहे तिथे. इकडून वरती जायचं आहे आपल्याला. हे बघा इथे देवी पण आले आहे भेटवायला, काळूबाई आहे. त्यानंतर आता आपण जात आहोत बाणाईच्या दर्शनाला. बाणाईचं मंदिर हे अर्ध्यावरती आहे. गडाच्या अर्ध्यावरती आपल्याला बाणाईचं मंदिर दिसतं. आणि बाणाई खंडोबाची दुसरी बायको आहे. तर आपण बाणाईच्या दर्शनाला जाऊया. बाणाईचं मंदिरही खूप सुंदर आहे बघू शकता. आणि ही बाणाईची मेंढरं आहेत. बाणाई धनगर होती, त्यामुळे बाणाईने येताना मेंढरंही सोबत आणलेली खंडोबाशी विवाह झाल्यावरती. आणि आपण इथे बघू शकता ही सर्व बाणाईची मेंढरं आहेत. यांनाही भंडारा व्हायला जातो त्यानंतर आपण आता वरती जात आहोत. ते आपल्याला सर्व ठिकाणी गजरे वगैरेही विकायला दिसतील. आणि सकाळ असल्यामुळे वातावरणही खूपच सुंदर आहे. तर बघू शकता सर्व ठिकाणी जागरण गोंधळ वगैरे चालू आहे. तर बघू शकता नंदी आहे आणि दीपस्तंभ. आणि या साईडलाच खालती आपल्याला चप्पल स्टँड भेटेल, जिथे आपण मोफत चप्पल आपल्या ठेवू शकतात.
आणि इथे चप्पल काढून वरती जायचं आहे आपल्याला. बघू शकता सोन्याची जेजुरीमध्ये आपली एंट्री झाली आहे. आणि जेजुरीला हे धरती लोकावरील दुसरं कैलास शिखरी म्हटलं आहे. इथे बघू शकता दीपस्तंभ खूपच सुंदर असं आहे. आणि आपल्याला मंदिर दिसत आहे समोर खंडोबाचे. चला आता आपण जाऊया दर्शनाला. हे बघू शकता आपण मल्ल दैत्य आहे. मल्ल दैत्याचं स्थान आहे आपण इथे बघू शकता. देवानी मणी व मल्ल या दैत्यांचा वध केला होता. त्यासाठी शंकराने हा अवतार धारण केला होता खंडोबाचा. आणि मल्ल या दैत्याचा वध केल्यामुळेच खंडोबाला मल्हारही म्हटले जाते. तर इकडनं लाईन आहे, या लाईनीतून आपण दर्शनाला जात आहोत. व पटापट म्हणजे लाईन पटापट जात आहे, त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही लाईन जास्त असली तरी. असं बघा वरती चढून मग परत ती लाईन गोल फिरून आत मंदिरात जाते. समोर आपण बघू शकता सगळेजण भंडारा उधळत आहेत. आणि हे भंडारा म्हणजे सोन्यासारखा चमकत आहे, त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते. ते बघू शकता आपण द्वारातून आत गेलो आहे आणि आपल्याला खूप छान दर्शन झाले. आत कॅमेरा अलाव नसल्यामुळे मी काढू शकलो नाही, पण खूप सुंदर असं दर्शन झाले. आणि हे बघू शकता शिखर आपल्या मंदिराचा, खंडोबाच्या मंदिराचा. व रोज इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि हे आहे पंचलिंग मंदिर. हे बघू शकता खंडोबाचे पंचलिंग मंदिर आहे. इथेही अभिषेक वगैरे केला जातो. ही आहे आपली म्हाळसाई अन्नपूर्णा देवी. बघू शकता आपण अन्नपूर्णा देवी. ही आहे पालखी, ज्या पालखीमध्ये बसून खंडोबा करा नदीच्या स्नानाला जातो दर सोमवतीला. आणि या कासवावर उभं राहून भंडारा उधळला जातो. गड खूपच सुंदर आहे किल्ल्यासारखा. आणि हा पश्चिम दरवाजा आहे आणि इथूनच कडेपठारला जाण्यासाठी मार्ग आहे. व आता आपण जात आहोत कडेपठारला. इथे बघू शकता इथे वेगवेगळे पक्षी वगैरे आढळतात. त्यांचे चित्र लावले आहेत व त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आपल्याला दिसत आहे. समोर तलाव व आजूबाजूला डोंगर आणि त्यातून हा रस्ता बनवला आहे. बघू शकता आपण. आणि आपण जात आहोत कडेपठारला, जुन्या जेजुरीला. बघू शकता किती दगड वगैरे आहेत रस्त्यामध्ये. कडेपठारला जायला 2 रस्ते आहेत. पायऱ्यांचा रस्ताही आहे व इकडनंही आहे, पण इकडनं जरा आपल्याला शॉर्टकट पडतो. पायऱ्यांचा रस्ता जरा खूप वेळ लागतो. इथे आजूबाजूला आपण रस्त्यामध्ये वेगवेगळी मंदिरं वगैरे पाहू शकता. इथे पण शिवलिंग आहे बघा. वरती भंडारा अर्पण केला आहे. आणि सर्व ठिकाणी असे नवसाचे घरासाठी जे नवस बोलतात त्याप्रमाणे इथे असे नवसाचे दगड ठेवलेले आहेत. आणि इथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. आणि या द्वारातून आता आपण आत जात आहोत. असे 3 द्वार पार करायचे आहेत आपल्याला. आणि इथे बघू शकता हे गाढव आहेत. आणि इकडे वरती सामान ने-आण करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. बघू शकता आपण गाढव आहेत इथे. आणि सर्व ठिकाणी बघा. आता ही बघू शकता आपण इथे ही बाणाईचं मंदिर आहे कडेपठारला. इकडनं रोड आहे वरती जाण्यासाठी. खूपच सुंदर वाटत आहे. आणि इकडे येत असाल तर नक्की चप्पल घालून या, कारण काय आहे ना रस्त्यातून जाताना खूप दगड वगैरे लागतात. तर नक्की चप्पल घालून या, म्हणजे तिकडच्या जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर चप्पल घालूनच इकडे या. त्याच्यानंतर कारण ते दगड वगैरे आहेत तिथे रोडवरती. आणि ही बघू शकता कडेपठार मंदिराची कमानी आहे. आणि इथे वीरभद्राचे स्थान आहे.
मणिमल्ल दैत्याला मारण्यासाठी पहिला खंडोबाने त्याच्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केलेले. त्यानंतर हे नागेश्वरचं मंदिर आहे, जो की आपल्या शंकराच्या गळ्यातील आभूषण आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकता वाघजाईचे मंदिर आहे. ही बघा वाघजाई मंदिर. चला आता आपण आत जाऊया. आणि आता थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे कडेपठारला, त्यामुळे ते बोलले पटापट आतमध्ये जायचं आहे. चला आत जाऊया आपण. आणि आज जरा म्हणजे गर्दी कमी असल्यामुळे दर्शनही खूप सुंदर झालं. आणि बघा आरती चालू आहे आता. बघू शकता खूपच सुंदर असे मंदिर आहे. आणि इथे सर्व भंडारा, इथे भंडारा मोठी चाफ्याची झाडंही आहेत. वर चाफा दिसतं आपल्याला लागलेला. बघू शकता वरती झेंडा आहे कळसावरती. आणि आज इकडून आपल्याला खंडोबाच्या घोड्याच्या टापाचे हे पायाचे टापाचे निशाण दिसतील आपल्याला. तर हा बघा खंडोबाच्या घोड्याचं प्रतिकृती. आणि इथे खालती बघू शकता निशाण आहे घोड्यांच्या टापाची. आणि देव इथून उड्डाण करायचं जेजुरीसाठी घोड्यावरनं. इथेही जसं जेजुरीत पंचलिंग मंदिर आहे तसं इथेही पंचलिंग मंदिर आपल्याला दिसून येते, आपण पाहू शकता. आणि इथे सुंदर अशी खंडोबा व म्हाळसाईची पेंटिंग आहे, खूपच सुंदर अशी रेखाटली आहे. आणि इथे आज भंडारा होता. त्या भंडाऱ्यामध्ये आपल्याला खिचडी, खूपच सुंदर अशी खिचडी खायला भेटली. टेस्ट एकदम अप्रतिम होती. हे बघू शकता कळस आपण मंदिराचा. आणि त्या आल्यावर खूपच प्रसन्न होतं. आपणही नक्की ते दर्शनाला आले पाहिजे. बघू शकता आपण. तुळस आहे. तर आपण आता इथे रिटर्न आलो आहे खालच्या गडावरती. बघू शकता आपण. आणि आता आपल्याला रिटर्न खालती उतरायचं आहे गडाच्या. खूपच सुंदर असं दर्शन झालं आहे गर्दी कमी असल्यामुळे. कासव. आणि हे इथे तेल घातलं जातं यामध्ये.